नमस्कार मित्रांनो, तुम्हीही दुपारी जेवण झाल्यावर झोप घेता का? किंवा घरातील कोणाला ही सवय आहे का? खूप लोक म्हणतात दुपारची झोप शरीरासाठी चांगली असते, तर काही लोक म्हणतात दिवसा झोपल्यामुळे वजन वाढतं आणि शरीर आळसी होतं. मग खरं काय? दुपारी झोप घेणे शरीरासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट, दुपारची झोप चांगली कधी असते? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, आपलं शरीर दुपारी नॅचरली थोडं स्लो होतं. विशेषतः दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये एनर्जी थोडी कमी वाटते, डोळे जड होतात आणि बॉडीला रेस्टची गरज वाटते. म्हणूनच शॉर्ट नॅप म्हणजेच 15 ते 20 मिनिटांची झोप शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे काय फायदे होतात? ब्रेन रिफ्रेश होतो, स्ट्रेस कमी होतो, मूड इम्प्रूव्ह होतो, कामामध्ये फोकस वाढतो, थकवा कमी होतो. काही स्टडीजमध्ये असं दिसून आलं की योग्य वेळेची शॉर्ट नॅप मेंटल परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करू शकते. दुसरा मुद्दा याच्यामध्ये येतो, दुपारची झोप वाईट कधी ठरते? इथेच लोक थोडी मोठी चूक करतात. 15 ते 20 मिनिटांऐवजी 1 ते 2 तास झोप घेतात आणि तेही जेवणानंतर लगेचच. हे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं, कारण डायजेशन स्लो होतं, बॉडी हेवी वाढते, लेझीनेस वाढतो, रात्री झोप लागत नाही, वेट गेन होऊ शकते. विशेषतः ज्यांना वजन वाढलेलं आहे, फॅटी लिव्हर आहे, डायबिटीस आहे, हार्मोन इम्बॅलन्स आहेत, गट इश्यूज आहेत, त्यांनी जास्त वेळ दुपारी झोप घेणं टाळायला हवं. आता आपण समजून घेऊ, जेवणानंतर लगेचच झोप का वाईट असते? कारण जेवणानंतर आपल्या शरीराचं पूर्ण लक्ष डायजेशनवर म्हणजे पचन करण्यावर असतं. पण आपण लगेच झोपलो तर डायजेशन प्रोसेस स्लो होऊ शकते आणि त्यामुळे ॲसिडिटी, ब्लोटिंग, गॅस, हेवीनेस अशा समस्या वाढू शकतात. आणि म्हणूनच जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी 10 ते 15 मिनिट हलकं चालणं हे जास्त फायदेशीर आहे. तर आत्ता फायनल आन्सर काय? दुपारची शॉर्ट नॅप म्हणजे 15 ते 20 मिनिटांची झोप चांगली, जास्त वेळ झोप नुकसानदायक. बेस्ट रूल म्हणजे दुपारी 2 वाजण्यापूर्वी फक्त 15 ते 20 मिनिटांची नॅप, इतकीच झोप शरीरासाठी आयडियल मानली जाते. तुम्ही दुपारी झोप घेता का आणि किती वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ, गट हेल्थ आणि लाईफस्टाईल रिलेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे शिवराज काटे, बिझी बट फिट. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण जाणून घेऊ हे सर्व माहीत असूनही जर तुम्हाला दुपारची झोप कंट्रोल करायची असेल, दुपारच्या झोपेची सवय बंद करायची असेल तर काय करू शकता. धन्यवाद.